मित्रांनो आज प्री वेडिंगसाठी आलो होतो आणि आज आम्ही FX3A हा कॅमेरा यूज करतो आहे. सोबतच 70-200 ही लेन्स यूज करतो आहे आणि याचा वापर करून आम्ही सिनेमॅटिक शूट करतो. ज्यावेळेस पण तुम्ही शूटला कधी येतात तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यासोबत ND फिल्टर असले पाहिजेत. आणि एक वेळेस ना तुमच्यासोबत वर नसली तरी चालेल, पण ND फिल्टर असले पाहिजेत. तर पर्यंतपैकी तुम्हाला स्क्रीनच्या पाठीमागे दिसतीलच की जे म्हणतात ना पडद्यामागचे कलाकार, ते बाजूलाच तिकडे बघा. हे पाहू शकतो मित्रांनो, हे बघा इथं एक आहे की आपली टीम सर्व सनलाईट येते आणि त्या अकॉर्डिंग आम्ही अगेन सनलाईट शूट करतोय. रेडी? आता मित्रांनो आमच्या सरांचं कष्ट. तर आम्ही इथे शूट केलं. फर्स्ट लोकेशन होतं. लोकेशन फर्स्ट कसं होतं हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला थांबावं असं वाटलं म्हणून आम्ही थांबले. आणि हे जे आमचे गुट्टे सर आहेत स्वतःला एवढे शहाणे समजतात आहेतच ना. हा, त्याच्यामुळं आम्हाला लय त्रास झाला आहे. शूटला आल्यावरती कार्ड घरी विसरते आणि शिवराज काही कामाचं नाही. आणि शशीनी सीचं यशवर सेटिंग ठेवली होती. शशीला अवॉर्ड दिला पाहिजे. आणि भोपे भाऊला आम्ही आमचं स्वतः शिकलोय, तुम्ही नाही शिकवलं काय? तुम्ही पैसे कुठे दिलेत? आम्ही पैसे दिले तरी तुम्ही काय शिकवलं का? माझ्याकडे पावते आहेत. हे पाहू शकता मित्रांनो किती कष्ट घ्यायला लागतात फोटोग्राफरला. हे गाईज आम्हाला विदरच बेचे यार एनिंग बीचे ते सांगत बंद करू. ताई रिलॅक्स आणि काय बोलतोय साहेब? ताई तू फील कर आणि नंतर ना झालं सरांनी बघितलं ना मग वर बघून स्माईल करून केस असं मागितलं. मित्रांनो लोकेशन चूज करताना खूपदा प्रॉब्लेम होते प्री वेडिंगसाठी. बट आजचं जे प्री वेडिंग लोकेशन आहे ते आहे मुळशी, जे सगळ्यांना माहिती आहे की पावसाळ्यात खूप मजा येते. त्याचबरोबर उन्हाळ्यातली पण थोडीशी मजा किंवा हिवाळ्यातली थोडीशी मजा करण्यासाठी आम्ही प्री वेडिंग शूटचं प्लॅन केला. आणि आज अर्ली मॉर्निंग आलो की फॉग भेटलं पाहिजे. होप आम्हाला काही ठिकाणी फॉग मिळालं आहे. मुळशीच का तर ना, मुळशीची एक वेगळी मजा आहे की नॉर्मली पावसाळ्यात आपण जी बघतो तशी न पाहता आपण यावेळेस हिवाळ्यातली बघतोय. आणि आम्ही ट्राय करतो की आमच्या क्लायंटला सॅटिस्फाईड रिझल्ट देऊ. तर आता बघतं काय आलं की सकाळचे 8-8 झालेले, त्यामुळं थोडंसं सनलाईट हार्ड होत चालली आणि हार्श होती आहे. पण ट्राय करूया अगेन द लाईटमध्ये क्रिएटिव्ह काय करता आलं तर. आणि बेसिकली फोटोग्राफरला माहिती असतं की शील आउट कसं असतं, तर शील आउट आता आपण पाहूयात. तर ट्राय करूया शील आउट आत्ता भेटतं तर, नाही भेटला तर इव्हिनिंगला आहेच. तर तुम्ही हे खळखळणारे पाणी आणि तुम्ही त्याचा आवाज, हे फिश पाहू शकता तुम्ही. ते एकदम नॅचरली खूप सारे छोटे मोठे फिश आहेत इथे येते. आणि जे माझ्या ब्लॉगमध्ये असा वाव वगैरे आवाज आला तर सावंताचा माणूस आमच्या व्हिडिओमध्ये आहे. अरे बाई शेवळ काहीच नाही का बरी पण तू हा ब्लॉग करायचं कारण असं आहे की हा फक्त ब्लॉग नाही किंवा ही प्री वेडिंग नाही आहे. याच्यामध्ये जी मजा असते ती तुमच्या आयुष्यात तुम्ही प्रत्येकाने कधीच नाही केली पाहिजे. लय त्रास होते क्लायंटच्या समोर बसती का. एक तर आमच्या वा वा हो नो करत फार. आणि मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल ब्लॉगमध्ये मी यांना कुत्री वगैरे म्हणतोय, ॲक्च्युली त्याच्यापेक्षाही भांगारी. जवळजवळ वारांना पाणी. इकडं शूट चालू आहे. हे आमचे सर, हे पाहू शकता मित्रांनो. लोकेशन पाहू शकता मित्रांनो, खूप मस्त असं लोकेशन आपल्याला भेटलेलं आहे. हे पाहू शकता मित्रांनो, सर आमचे शूटला आले ते आणि तो योगासन चालू आहे आमच्या सरांचं. सरांना नाही तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी आज सरांचं शूट करायला आलेलं आहे. सर स्माईल. माझ्याकडे जस्ट शिकत नव्हते तेव्हा ते अशी फोटोग्राफी करायची, विदाऊट कॅमेरा आणि स्टिल लेन्स घालायचे. माझ्याकडे आल्यानंतर ते शिकलं. याचा अर्थ म्हणजे मी किती महत्त्वाचं शिकवलंय, कॅमेरा महत्त्वाचा आहे. बघा हे असे चालेल तर ना, हे असे नकली टीम घेऊन आल्यामुळं मला इतका त्रास होते ना काय सांगतो मला. आणि हे दिसत नाही आपल्याला. असली टीम दाखवायची का? मग पुढचं दाखव लवकर, पुढचा कॅमेरा करतात. असंच येणार मी डायरेक्ट झोप. आणि त्यांना शिकवत आहेत कसं फोटोग्राफी करायची. आपण नाव पण संपत आहोत
माझ्याकडे 15 पोस्ट पर्यटक नवीन आलेले आहेत ते त्या स्टुडंटला शिकवत आहेत आणि तरी बघू आज काय करते ऍक्सेल केल्यानंतर नाही यस गो 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 नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता तुम्हाला घ्यायचं आम्ही शूट करत आहोत. ओके, हे बघा शशी दादा, हे शिवराज आणि हे आमचे स्टुडंट भोपे आणि तुझं नाव काय? हां, आयुष राणा. असं असं दोन्ही तर मित्रांनो हे म्हणू शकता तुम्ही फिरा 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 दीपक सर. फिरा 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 जोरात 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 Yes, ready, 1, 2, 3, and तर आता इव्हनिंगचं शूट चालू आहे आणि आता आम्ही कुंडलिका व्हॅलीला आलो पण ना तिथं परमिशन नसल्यामुळं आम्ही बाहेर शूट करतो आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर कुंडलिका व्हॅलीसाठी शूट करायला येत आहे तर ट्राय करा, ती परमिशन घेऊन या किंवा नसेल तर आउटसाईड शूट करा. लोकेशन छान आहे, व्ह्यू छान आहे, परंतु शूट जर नाही मिळालं तर त्याचं काही व्हॅल्यू राहत नाही. सो आणि तुम्ही पाहू शकता बॅक साईडला तुम्ही सनसेट, वन ऑफ द बेस्ट व्ह्यू पाहायला मिळते आणि हा व्ह्यू म्हणजे एक अविस्मरणीय क्षण आहे आमच्यासाठी. आमची पूर्ण टीम म्हणते की बाईट द्या सर. तर तुम्हाला काय सांगू की सनसेट होत आलं आहे, लाईट छान आहे ती आणि तुम्ही पाहू शकता पोजिंग पण चांगलं चाललंच. बट आम्हाला थोडंसं काहीतरी क्रिएटिव्ह पाहिजे होतं, तर त्याच्यामुळं आम्ही एवढ्या टीमला घेऊन आलो. पण आमचा त्याचा फायदा झालेला दिसत नाही मला. रेड बघा तुमच्या साईडला, तर तुम्ही बघू शकता तू म्हणतो कशी वर्ष बघा सन्मान खूप त्या साईडला गेले. इकडे हा वरती चिन्ह करत नाही. कळलं का या रहस्य काय आमच्या टीमचं काम करतंय मान असली टीम एक मस्ती मजाक म्हणून आपण करतोय. बट खूप छान शूट झाले आणि टीमचं कौतुक करायला तेवढं कमीच आहे, कारण ते कौतुकास्पदच नाही. ते आमचे तुम्ही जे फेस करताय ना ते मागे बेंड हे आमचे फोटोग्राफर आहेत ना आणि हे आमचे व्हिडिओग्राफर श्री. होपफुली प्री वेडिंग कशी होते आणि तुम्हाला यांचा व्हिडिओ लवकरच पाहायला मिळेल. मित्रांनो, खूप मजा आली. मधले 2 तास दुपारी ऊन असल्यामुळे आम्ही शूट नाही केलं, शूट करून टाळलं. एनडी फिल्टर असलं तरी आम्ही ते शूट नाही केलं. रेडी चल सर, एक वॉकिंग सीन पटकन तो आला कंटिन्यूच परत येतं घ्यायचं तर आई मग माझ्यावर होतं